जय गजानन मित्रांनो, आज मी वांग्याचं भरीत करत होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. तर वांग्याचं भरीत करण्यासाठी सर्वात आधी एक वांगं घ्यावं आणि त्याला थोडंसं तेल लावून त्याला काप करून त्याच्यामध्ये एक लसणाची पाकळी टाकावी आणि नंतर ते गॅसवर किंवा चुलीवरती शेकून घ्यायचं. आता शेकून घेण्यासाठी तुम्ही चुलीचा वापर करू शकता, पण माझ्याकडे गॅस होता म्हणून मी गॅस केला. त्याला चांगल्या प्रकारे पूर्ण काळं होऊन घ्यायचं, म्हणजे त्याची साल लवकर निघेल. जोपर्यंत आपलं वांगं शिजत आहे तोपर्यंत एकीकडे आपण त्यात लागणारं सगळं साहित्य कापून घेऊ शकतो. कांदा, कोथिंबीर, टोमॅटो, गोबी सगळं काय आणि लसूण जिरं पण छान कुटून घ्यायचं. त्याचे कपडे काढून घ्यायचे आणि नंतर एक कढई ठेवायची. कढईमध्ये 2 पोळ्या तेल टाकायचं, त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, त्याचबरोबर त्यात थोडासा कांदा टाकावा, लसूण जिरं सर्व टाकून छान परतून घ्यायचं. परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून तो पण थोडासा परतून घ्यायचा, म्हणजे शिजवून घ्यायचा. ते झाल्यानंतर लगेच आपल्या मसालेदानीमध्ये असलेलं थोडं तिखट, मीठ, महाराजा मसाला, हळद हे सगळं टाकून घ्यायचं आणि एकदा अजून हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर आता यामध्ये मी गोबी टाकणार आहे. गोबी सर्व टाकत नाही, पण इच्छा असेल तर टाकावे, मला आवडते म्हणून मी टाकलेलं आहे. आणि ते पण सुद्धा छान असं परतून घ्यायचं. ते परतल्यानंतर आपण जे वांगं शिजून घेतलं होतं ते वांगंसुद्धा टाकावं आणि सगळं मिक्स करून घ्यावं. याचबरोबर चवीनुसार मीठ आणि नंतर अजून कोथिंबीरीनं खूप छान चव येते आणि आपलं भरीत डन झालं. तर मग या मित्रांनो जेवायला वांग्याचं भरीत, फोडणीचं ताक, पातीचा कांदा.